भारताचा विकास हाच पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ध्यास. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी पश्चिम बंगाल आणि आसामच्या दौऱ्यावर आहेत. SIR बाबतचा तणाव, बांगलादेशातली अस्थिरता आणि हिंसाचार या परिस्थितीतही कोट्यावधींचे विकास प्रकल्प उभे राहत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कोट्यावधी रुपयांच्या अनेक प्रकल्पांचे उद्घाटन झाले असून या प्रकल्पांमुळे आर्थिक विकासाला चालना मिळणार आहे. एकीकडे पंतप्रधान मोदी विकासाच्या मार्गावर चालत असतानाच पश्चिम बंगालमधील अस्थिरतेचाही विचार करावा लागतो. पश्चिम बंगालमध्ये SIR सुरू आहे. ममता बॅनर्जींची भूमिका, हिंसाचार, दंगे हे विकासाच्या मार्गातले अडथळे ठरत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे हे दौरे विकासाचे प्रतीक असले तरी त्यांना सीमावर्ती भागातील अस्थिरतेची झळ ही आहेच. मोदींच्या दौऱ्याने विकासाला गती मिळणार असली तरी तणाव कायम आहे. त्यामुळे सीमेवरील अशांततेत विकासाचा दीप प्रज्वलित करणं हे खरं नेतृत्व आहे आणि पंतप्रधान मोदी ही जबाबदारी पार पाडत आहेत. तुम्हाला काय वाटतं? कमेंट बॉक्समध्ये टाईप करून नक्की कळवा.